सुरुवातीला अपघात वाटलेली एक घटना, पण तपास जसजसा पुढे गेला तसतसे समोर येऊ लागले धक्कादायक दावे. प्रेम, लग्नाला नकार, ट्रेकिंगचा बहाणा आणि खुनाचा कथित कट. अखेर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नेमकं काय घडलं? पोलिसांच्या तपासात कोणते दावे समोर आले आहेत आणि या प्रकरणाने सर्वांनाच का हादरून सोडलं आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांचा तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते, मात्र तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आरोपी सिया गोयल हिला केतन अग्रवाल सोबत लग्न करायचेच नव्हते. तपासात असा दावा करण्यात आला आहे की केतनला टक्कल असल्यामुळे तो डोक्यावर वीक वापरत होता आणि ही बाब सियाला मान्य नव्हती. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद वाढत गेले आणि नात्यात दुरावा निर्माण झाला. तसेच पोलिसांच्या तपासात आरोपी सिया गोयलने केतनच्या टक्कल आणि हेअर पॅचमुळे लग्नास नकार दिल्याचा दावा समोर आला असला तरी मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी हा दावा ठामपणे फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केतनला केस गळण्याची समस्या असल्याची माहिती साखरपुड्यापूर्वीच सिया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला स्पष्टपणे देण्यात आली होती. त्यामुळे ही बाब लपवली गेली नव्हती. तसेच जर खरोखरच या कारणामुळे लग्न नको होते तर ते सरळ नाकारता आले असते. मात्र अशा किरकोळ कारणावरून एखाद्याचा इतका क्रूरपणे खून होणे पटण्यासारखे नाही. त्यामुळे या हत्येमागे केवळ रंगरूपाचे कारण नसून काहीतरी मोठा कट किंवा वेगळाच हेतू असल्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनचा खून करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याची माहिती दोघांनाही होती. त्यामुळे त्याला एखाद्या किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलायचे आणि संपूर्ण घटना अपघातासारखी दाखवायची अशी योजना आखण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या योजनेसाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी तब्बल 3 वेळा किल्ल्यावर जाऊन रेकी केली. कोणत्या ठिकाणी खोल दरी आहे, कुठे लोकांची वर्दळ कमी असते आणि कोणत्या ठिकाणाहून ढकलल्यास तो अपघात वाटेल याची आधीच पाहणी केल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात आणखी एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 14 जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी केतनला दरीत ढकलण्याचा कथित प्रयत्न करण्यात आला, मात्र खाली पडताना केतनने झाडाची फांदी पकडल्यामुळे त्याचा जीव वाचला. त्यानंतर साप आला होता असे सांगून सियाने हा प्रकार झाकण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रयत्नानंतर केतनला एकटीने दरीत ढकलणे शक्य नसल्याचे सियाच्या लक्षात आले. त्यामुळे तिने कथित प्रियकर चेतन चौधरीची मदत घेतल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर 18 जून रोजी चेतनही लोहगड किल्ल्यावर पोहोचला. पोलिसांच्या माहितीनुसार तिघे किल्ल्यावर फिरत असताना चेतन काही अंतर राखून चालत होता. योग्य संधी मिळाल्यानंतर आणि सियाच्या इशाऱ्यानंतर चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनेनंतर सुरुवातीला हा अपघात असल्याचे सर्वांना वाटत होते, मात्र तपासादरम्यान मोबाईल कॉल रेकॉर्ड, लोकेशन डेटा, आरोपींच्या हालचाली, घटनास्थळीवरील पुरावे आणि इतर तांत्रिक माहितींच्या आधारे पोलिसांनी हा कथित कट उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया देखील महत्त्वाची ठरणार आहे. पोलिसांनी केलेले सर्व दावे न्यायालयात सादर होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे तपासले जातील. त्यामुळे या प्रकरणातील अंतिम सत्य न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे मत काय आहे? पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या या दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.